पण 1860 इंडियन पिनल कोड म्हणजे भारतीय दंडसंहिता इंग्रजांनी तयार केली आणि त्या संहितेमध्ये आपल्या बुद्धाचे 5 तत्व कोणते? हिंसा करू नका, व्यभिचार करू नका, बाकी हे जे 5 तत्व आहेत ते त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. हे कुणाला कळलं की नाही, पण त्या इंग्रजांना गौतम बुद्धाचा 2500 वर्षापूर्वीचा इतिहास कळला आणि त्यांनी तिथे त्या IPCमध्ये ॲड केलं आणि आपल्या सध्याच्या गृहमंत्र्यांनी त्या IPCला चेंज करून टाकलं. ज्या भारतातील अभ्यासकांनी, वकिलांनी, पोलीस डिपार्टमेंटनी आणि जे अभ्यासक होते त्यांना हा जो कायदा भारतीय इंडियन कोड, पण याच आपल्या सरकारच्या गृहमंत्र्यांनी ज्याचा आपण निषेध आताच करून राहिलो आहोत अमित शहाजीचा, तर हा कायदा त्यांनी चेंज केला आणि सर्व कलमा इकडले तिकडे इकडले. हे कशासाठी? तर फक्त मी या देशातली इंडियन पिनल कोड इंग्रजा काळातली बदलली असं सांगण्याकरिता. तुम्हाला मी सांगू इच्छितो, मोदींनी ज्या वेळेस राम मंदिराचं उद्घाटन केलं त्यावेळेस मी त्याला स्वतः नोटीस दिलेलं आहे आमच्या समाजक्रांती आघाडीतर्फे आणि त्यांचा PA 1 तास आमच्यासोबत बोलला. आमचं समाधान झालं नाही, त्यांच्यावर आम्ही हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन तयार केलं. कुणाविरुद्ध? पंतप्रधानाविरुद्ध. त्यावेळेस मला इथं काम करताना समाजातील काही पुराणे जसं कार्यकर्ते, समजा मी तर नोकरी करत होतो, कार्यकर्ते घाबरायचे, अरे हे तुम्ही काय करता. पण जेव्हा हे झालं तेव्हा आम्ही मानलो नाही. त्यानंतर स्वतः कोश्यारींनी संविधानावर जे बोलले त्यावेळेस मी सुद्धा त्यांच्या विरुद्ध नागपूरच्या कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये केस टाकलेली आहे. 1 तारीख झाली होती, परंतु कोरोनामुळे ती तारीख लांबणीवर गेली आणि त्यानंतर माझे वकील दोन्ही हायकोर्टाचे मरण पावले आणि त्यानंतर आपल्याला त्या केसमध्ये अजून एकही असा वकील मिळालेला नाही आहे, जे मी बऱ्याच वकिलांना प्रयत्न केलो. तर हे अधिकार आणि हे आपल्याला शक्ती आली कुठून? मी स्वतः पोलीस डिपार्टमेंटमध्ये असे 26 रिटायर झालेलो आहो, 40. तर ही शक्ती आली कुठून? मी नोकरीला असतानासुद्धा माझ्या PIचे DYSPच्या मी स्वतः रिपोर्ट टाकत होतो. इव्हन कारेमोरे आमदारची सुद्धा रिपोर्ट जाऊन तक्रार केली त्यांची. त्यावेळेस आमचे PI मला म्हणाले, अरे फुलझेले तू का करतो, मला घरी जावं लागेल का? सर हे कायदेशीर आहे, तो आमदार आहे काय, त्यांनी मला पत्र द्यावे, मला पत्र दिलं तर मी त्याचा बंदोबस्त लावे, पण तो मला धमकीनं बोलते का मी तुमच्या पोलीस स्टेशनला माझी व्यवस्था करा, हे आम्ही ऐकून घेणार नाही. असंच ज्यावेळेस संविधानाचे तुम्हाला सांगतो, संविधान लिहिता वेळेस बाबासाहेबांनी संविधान लिहिण्यामध्ये ज्यावेळेस हे बौद्ध गयाचं जे होतं तिथं एक टेम्पल ॲक्ट बनून चालला आहे, बौद्ध गया टेम्पल ॲक्ट. आणि तो टेम्पल ॲक्ट त्या मंदिराला पूर्ण कायदेशीर मान्यता देतो. आणि आपण आत्तापर्यंत जे काही म्हणत आहोत की बौद्ध गया टेम्पल मुक्त का होत नाही, आत्ता जस्ट आसाममध्ये एक मीटिंग झाली होती, त्या मीटिंगला मी होतो. तिथले लामाजीनं एक पुढाकार घेतलेला आहे की बौद्ध गया टेम्पल ॲक्ट रद्द करा, असं तिथं आता आंदोलन चालू होणार आहे. म्हणजे राईट ट्रॅकवरचे काम चालू आहे. त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा कामं करताना एक वाचनालय बनवलेलं आहे. त्या वाचनालयाचा मुख्य उद्देश हा की तिथून बाबासाहेबांनी ज्या वेळेस बाहेर देशामध्ये जे ॲडव्होकेटसारखे मुलं तयार करून पाठवले, असे आपल्या समाजाला क्लॅटची परीक्षा पास होऊन वकील होणारे विद्यार्थी असेल ते आम्ही विद्यार्थी वाचनालयामार्फत त्यांचा खर्चसुद्धा उठवण्यास तयार आहोत. असा विद्यार्थी पाहिजे. कसा? क्लॅटची परीक्षा पास झालेला. क्लॅटची परीक्षा पास झालेला वकील हा समाजावर आणि सरकारावर नियंत्रण करतो. आपला साधा वकील करू शकत नाही. त्याच्यासाठी असे आपल्या जसे आता ही मुलगी, आत्ता मला नाव सांगितलं काय, आर्या भोंगाळे, हिला एका दिवशी आमच्या वाचनालयात पाठवा, मी तिला गाईड करणार आहे. जर ती क्लॅट परीक्षा पास व्हायची जर अपेक्षा करत असेल, तिचा परिस्थिती नाही, आता त्याने सांगितलं तरी आमची वाचनात तिचा खर्च उचलणार आणि क्लॅट परीक्षा पास झाली तर देशातल्या 10 कॉलेजमध्ये तिचं ॲडमिशन होते आणि त्या कॉलेजमध्ये फक्त या कोणत्याही वकिलाच्या खाली नोकरी जाऊन किंवा हातामध्ये प्रॅक्टिस करून डायरेक्ट सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टात तिची प्रॅक्टिस होते. आणि तिथून निघलेला वकील असा असतो जो माझा वकील होता, ती एक शताब्दी खैरे बनून त्या वकिलांनी 92 पिटिशन गव्हर्नमेंटच्या विरोधात तयार केलेल्या आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं, तुम्हाला प्रकाश आंबेडकरवरती, चंद्रबोधी पाटीलवरती,
इथल्या नागपूरच्या कमिशनरवरती, आमचे PI कामठीचे, अशा बऱ्याच लोकांवरती आम्ही ते पिटिशन तयार केले. कशासाठी? तर अभ्यासामुळे. म्हणून मला एक सांगायचं आहे, आता सरांनी ते अनाथाश्रमात आहे याची तरतूद, आता त्यांचं रजिस्ट्रेशन आहे, उद्या कलेक्टर त्यांना पत्र देऊ शकते, अरे बाबा तुमचंही नाही, पण संविधानामध्ये बाबासाहेबांनी आर्टिकल 26(2) मध्ये तो अधिकार दिलेला आहे, म्हणून ते चालवू शकतात. नाही जर अधिकार नसता तर त्यांना उद्या कलेक्टरने किंवा तशाने पत्र दिलं असतं, हे तुम्ही बोगस काम का करता म्हणून. जसं आता कधी कधी आपण म्हणतो ना, या संस्थेचं रजिस्ट्रेशन पाहिजे. जसं या देशामध्ये एकच ही संस्था आहे, कोणती? RSS. ते रजिस्ट्रेशन नाही आहे. बऱ्याच लोकांनी त्यांच्यावर केस केली, परंतु त्यांनी आर्टिकल 26(2)चा अधिकार लिहून कोर्टातली पूर्ण केस तुमची फाईल करून टाकली. मला म्हणायचं आहे की आपल्याला ज्या वेळेस कोणतेही काम करायचं असेल त्याचं पूर्वनियोजन सुद्धा करून काम करा. कधीही तिथं किती लोक आहेत याला महत्त्व नाही, किती लोक आहेत याला महत्त्व नाही. जर एक माणूस असेल किंवा 5 माणसं असेल तरी चालेल. मी कामठीमध्ये ज्यावेळेस वाचन केलं, पोलीस डिपार्टमेंट माणूस 50 वर्षापूर्वी जे कार्यकर्ते लोक होते त्या सर्वांना विश्वासात नव्हतं. आज विश्वास. तिथं दर महिन्याला 10 तारखेला 5 वाजता मीटिंग असते. भारतातला कोणताही नागरिक त्या मीटिंगला येऊ शकतो. बोर्डवर आम्ही भाग लावलेला आहे. तुम्ही सुद्धा येऊ शकता, केव्हा येऊ शकता. त्याच्यासाठी म्हणजे ह्या प्रकारचे आणि पूर्ण पारदर्शकता. 1 रुपयाही कोणी दिला असेल तरी त्याचा हिशोब याच्यासाठी दिला जातो की जर तो एखाद्या व्यक्तीने जर कुणाला दान दिलं, दान देणारा व्यक्ती कधी अपेक्षा करत नाही माझं दान कुठं गेलं आहे, पण त्याला कळलं का हे माझं दान योग्य लागेल, तो स्वतःहून दुसऱ्यांदा येतो. मी तुम्हाला सांगू इच्छितो, सेवारूप संघ स्थापन केल्यानंतर मी 120 मुलांचा संविधान कामठी शहरातल्या 32 शाळेमधल्या 4 टॉपर शाळेतले, मग त्याला 50 अशांचा सत्कार केलेला आहे. ज्या वेळेस एका स्टेजवरचे होते त्यांनी मला 50,000 200 संविधान पुन्हा दिले आणि तो व्यक्तीसुद्धा कोरोनामध्ये मरला. म्हणजे मला म्हणायचं आहे, जसं या पाटील साहेबांचं जे काम आहे त्या कामाला बघून कामामध्ये पारदर्शकता आणि निस्वार्थपणा ह्या 2 गोष्टी जर असतील तर तुमचं काम कुठेही रुकणार नाही. आमच्या वाचनात जेव्हा करत असताना मला त्याच्यामध्ये मेंबर बनवासाठी लोक नव्हते. मी बडे मुश्किलनं आज लोकांची लाईन लागलेली आहे, परंतु आम्ही मेंबर अशालाच बनवतो तो पारदर्शक आहे, येतो बसतो उठतो सहकार्य करतो. आता समजा तुमच्याकडे 100 लोक आहे लिस्टवरती पण येतच नाही तर त्याला काय महत्त्व? जो येत नाही त्याला का? म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो, कोणतीही संस्थेची मीटिंग असो, कोणत्याही पक्षाची काही, तिथं तुम्ही जायला पाहिजे. तिथं जर तुम्ही गेलं तिथं काय होत आहे हे तुम्हाला जेव्हा कळेल, तुम्हाला कळल्यानंतर मग तिथं 2,500 वर्षापूर्वी फॉर्म्युला लावा. गौतम बुद्धानं सांगितलेलं बघा सत्य काय आहे, त्याच्यानंतर तुम्ही कार्य करा. आणि सत्य असेल तर तिथं तुम्ही जोडू शकता किंवा त्याला सपोर्ट करू शकता आणि ते सत्य असेल ते समोर जाते. तसं मी हे पुस्तक आम्ही त्यावेळेस तयार केलेलं आहे. याच्यामध्ये कसं वाचनालय बनलं आणि याच्यामध्ये आम्ही एक संदेश दिला सर्वांना, रक्ताचे स्वार्थाचे किंवा अंधभक्ताचे वारस बनण्यापेक्षा योग्य विचाराचे सत्याचे वारसदार बना. आणि तुमची संघटना कशी असावी, संघटना सर्वच केळतात, संघटना कशी असावी त्याच्यासाठी या पुस्तकामध्ये आम्ही दिलं. संघटना कशी असतात, संघटनामध्ये काय असतो थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. कोणत्याही संघटना असो, संस्था असो, मंडळ असो, याच्यामध्ये 5 प्रकारचे लोक असतात. त्याच्यामधला पहिला, आता तुम्हाला इथं ओळखायचं आहे, पहिला व्यक्ती ज्यांच्याकडे बुद्धी आहे त्याने माणसे जोडावी पहिला. दुसरा, ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावे, दान द्यावे. ज्यांच्याकडे वेळेचं सूत्र आहे त्यांनी वेळ द्यावे, संघटनेमध्ये बहुमूल्य वेळ द्यावा आपला. आणि ज्यांच्याकडे कष्ट आहे त्यांनी कष्ट करावे. आता इथे समजा खुर्च्या साफ करायच्या आहे, कोण साफ करायचं तर त्याच आपले पाहिजे. आणि ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांनी काय करायचं सांगा, काय करायचं? त्यांनी गप्प बसायचं. ज्यांच्याकडे काही त्यांनी गप्प बसायचं. मग अर्थात अडचण पहिल्या 4ची नाही आहे.